रात्री ना आमटी बनवली होती. आता 2-4 दिवस झाले मी पुरणपोळी बनवली होती. पण माझ्या मुलीला लय खावं वाटत होतं. तिचं लय मन होत होतं आमटी बनवा म्हणून. मग ती ट्युशनला गेले होते. मी लगेच मग हरभऱ्याची डाळ आहे ना शिजायला घातली आणि मस्त तेल लावून मसाज केलं आणि वेणी घातली आणि मुडपून वेणी घालून घेतली. म्हटलं सकाळी आपल्याला वॉश करता येईल. मग मस्त असंच करत असते मी. 5 मिनटं थोडी मसाज करायची. डाळ मस्त शिजून घेतली, मसाला भाजून घेतला आणि आमटी पण बनवून घेतली. मस्त छान बनते आमटी. पण असं मन झालं तर मग आता पुरणपोळ्या काही लगेच होत नाही, त्याच्यामुळं मग आम्ही बनवत असतो. साईडच्या गॅसवरती थोडा राईस पण टाकला. आता आमटी म्हणल्यावर राईस आणि आमटी खूप टेस्टी लागते, त्याच्यामुळं थोडा बनवला. मी तरी काही खात नाही, पण बाकीच्यांसाठी बनवून घेतला. जेवण वगैरे झालं, सगळं काम आवरलं. आता मुलांची काय एक्झाम चालू आहे, तर मग छोटंसं ती बोलली मला साबुदाण्याची खिचडी बनवून दे म्हणून. मग रात्री मग साबुदाणा भिजत घातला आणि खूप छान भिजला होता, मस्त मोकळा सुटसुटीत. सकाळी उठून बघितलं तर बघू शकता मस्त आपला साबुदाणा मोकळा भिजून झालेला आहे. आता थोडं पाणी होतं उरलेलं त्याच्यामध्ये, तर मग मी काय केलं, एका चाळणी घेतली, चाळणीमध्ये टाकून दिलं. म्हटलं तोपर्यंत मिस्टरांचा डबा होईल आणि मस्त पाणी सगळं त्याचं निथळून जाईल आणि लगेच आपण नॉर्मल खिचडी बनवतो तसं बनवून घेतलं. आणि ती बोलली मला दे म्हणून आणि भरपूर असा साबुदाणा आहे, तर म्हटलं आता मुलगी बोलली मला बनव म्हणून, तर लगेच बनवून घेतला. मुलगानं काही घेऊन गेला नव्हता, ते बोलला मला नाही पाहिजे म्हणून. आणि मी लगेच टिफिन वगैरे पॅक केला. मुलं स्कूलमध्ये गेले. आल्याच्यानंतर मग आता रात्री मी तेल लावलं होतं केसाला, तर म्हटलं आता वॉश करून घ्यावे आणि लगेच मुलं लवकर येतात, तर मी माझं रेडी झाले, आवरले आणि पटकन मुलाला घ्यायला गेले. आता जेवण बनवायचं राहिलं होतं माझं, फक्त आंघोळ आणि लादी पुसलेली होती मी. आणि म्हटलं आता मुलं आल्या लगेच मग गरम गरम देते मी त्यांना, तोपर्यंत नाही. आणि सकाळची थोडी भेंडी होती, मिस्टरांना टिफिनवरती भेंडी बनवून दिली होती. आणि राहिला माझ्या एकटीचा प्रश्न, मग मी लगेच मिरच्याचं मी बेसन बनवून घेतलं आणि थोडा कांदा आणि मिरची टाकून बेसन करून घेतलं. आणि मला एकटीला काही खायचं असतं तर मी हेच बनवून खात असते. बेसन मला खूप आवडते. म्हटलं आता चपात्या पण झाल्यात आणि गरम गरम बेसन मस्त खाऊन घेऊया. मुलांनी भेंड्या खाल्ल्या आणि मी बेसन खाल्लं. जेवण झाल्याच्यानंतर मुलांनी थोडा अभ्यास केला आणि थोडा आराम केला. आता त्यांना ट्युशनला जायचं होतं. हिनं हिच्या चोट्या सोडून म्हटलं बुच्चा बांधतं, हिनं काय बांधला नाही, माझ्याच हातानं पाहिजे. मग तिचा बुच्चा बांधून दिला. दूध गरम केलं, मुलांना लगेच प्यायला दिलं आणि मी पण मस्त गुळाची चाय बनवली आणि बिस्किट. म्हटलं आता चला आज मन झालंय ते बिस्किट खाऊन घेऊया. मस्त बिस्किट पण खाऊन घेतलं. मुलं पण दूध पेत होते, त्यांना पण बिस्किट होतं आणि लगेच ट्युशनला घेऊन गेले. त्यांना लेट पण झालं होतं, मग पटापट घेऊन गेले. चला आजचा दिवस